हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत. आज आपण प्रकरण 3 वाचायला सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे श्रीकृष्णांना सतत आणि सर्वत्र पाहणे. वाचायला सुरुवात करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत, तर त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. भगवान श्रीकृष्ण व्यावहारिक जीवनात कृष्ण भावनामृत जागृत करण्याचा मार्ग शिकवितात. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्व मानवांसाठी भगवद्गीता दिली आहे. भगवद्गीता ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. तर त्यामध्ये म्हणजे म्हटलं जातं ना, मॅन्युअल येतं की काय करायचं, कसं वागायचं. तर व्यावहारिक जीवनात आपण कशी कृष्ण भावना अमृत आपल्या जीवनात जागृत करायचं, ह्याचं सगळं भगवंतानी आपल्याला शिकवण दिली आहे भगवद्गीतेमध्ये. पुढे प्रभुपाद म्हणतात, याचा अर्थ असा नव्हे की आपली सर्व कार्ये त्वरित थांबवली पाहिजेत किंवा कालांतराने थांबवली पाहिजेत. या उलट सर्व कार्ये कृष्ण भावनेत झाली पाहिजेत. तर या जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये कृष्ण भावना अमृत जागृत करणे म्हणजे असं नाही आहे की आपण आपली जी कर्तव्य आहेत, आपली जी कार्य आहेत ती आपण थांबवायची किंवा थोड्या काळाने थांबवली जाणार आहेत, असं नाही आहे. तर प्रत्येक जे कार्य करणार आहोत आपण, ते कार्य करण्याच्या मागची जी भावना आहे, आपला हेतू आहे, जो उद्देश आहे, तो आपल्याला कृष्ण भावना भावित करायचा आहे. म्हणून प्रभुपाद पुढे म्हणतात, या उलट सर्व कार्ये कृष्ण भावनेत झाली पाहिजेत. म्हणजे कार्य करण्यामागे हेतू माझी इंद्रिय तृप्ती, माझा स्वार्थ हा नसून भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हा हेतू, ही भावना असावी. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काहीतरी कार्य करीत असतो, परंतु तो कोणत्या भावनेत ते कार्य करतो. तर साधारणपणे काय आहे, आपण बघतो की प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काहीतरी कर्म, काहीतरी कार्य करत असतो, पण त्यामागची भावना ही महत्वाची आहे. तर कोणत्या भावनेत तो कार्य करत असतो ह्याचा आपण विचार करायला हवा. सर्वजण असाच विचार करतात, मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी उद्योग हवा, मला माझ्या कुटुंबाला सुखी ठेवायचं आहे, कुटुंबाला संतुष्ट ठेवायचं आहे, यासाठी मला कार्य करायला हवं. समाज, शासन किंवा कुटुंब असे सर्व संतुष्ट असावेत आणि कोणीही समाधानाच्या या भावनेपासून अलिप्त असू नये. तर साधारणतः आपली इच्छा काय असते की मी या समाजात राहतो आहे किंवा या कुटुंबात राहतो आहे किंवा या शासनासाठी काही कार्य करतो आहे, या समाजासाठी काही कार्य करतो आहे. तर ते कार्य कसं, त्या कार्याने काय व्हायला पाहिजे, सगळे संतुष्ट असायला पाहिजेत, सगळे समाधानी झाले पाहिजेत. तर अशा तऱ्हेने ही जी भावना असते ती कशी असते, हेतू काय आहे की कोणीही इथे लिहितात प्रभुपाद, कोणीही समाधानाच्या या भावनेपासून अलिप्त असू नये. म्हणजे ही जी भावना आहे त्याच्यामध्ये काय असतं, संतुष्टी हा विषय असतोच. पुढे प्रभुपाद आपल्याला समजवतात, मनुष्याने आपली कोणतीही नियत कर्तव्य करण्यामध्ये चांगली भावना ठेवायची. तर काही कार्य करताना त्याच्या मागे आपली भावना असते ती चांगली पाहिजे. उच्छृंखल भावना असलेला मूर्ख मनुष्य कोणतेच कार्य चांगले करीत नाही. उच्छृंखल म्हणजे काय, उच्छृंखल म्हणजे जो चंचल आहे, बेजबाबदार आहे, त्याला कोणाचंच काही पडलं नाही, आपल्या मनाप्रमाणे चुकीचं वागणं, असे जर हा माणूस करतो आहे तर ते काय आहे, मूर्खासारखं वागणं आहे. आणि त्या कार्यामुळे त्याचा पण फायदा होत नाही आणि इतरांचाही फायदा होत नाही. आपली कार्ये चांगली असावीत आणि ती
भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणारी असावीत. मनुष्याने आपली कार्य करण्याची पद्धत त्यागावी असे नाही, तर ती कार्ये कोणासाठी केली जावीत हे त्या मनुष्याने जाणून घेणे आवश्यक आहे. तर भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणारी जी कार्य आहेत ही करायची. म्हणजे असं नाहीये की आपल्याला आपली कार्य करतो आपण ती पद्धत त्यागायची, असं नाहीये. तर आपण जाणलं पाहिजे की मला कोणासाठी कार्य करायचं आहे, हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. कर्तव्य हे केलेच पाहिजे, परंतु ते कोणत्याही काम इच्छेने प्रवृत्त नसावे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत जीवनामध्ये आपल्याला कृष्ण भावना भावित होणं हे शिकवत आहेत, कशी कर्म करायची. तर त्यामध्ये भगवंत म्हणतात कर्तव्य केलं पाहिजे, पण ते कर्तव्य करताना त्याच्या मागे उपभोगाची इच्छा, कामेच्छा म्हणतात त्याला, त्या कामेच्छेने प्रवृत्त होऊन कोणतंच कर्तव्य करू नये. संस्कृत शब्द काम म्हणजे इंद्रिय तृप्ती. भगवान श्रीकृष्णांनी कामेच्छांच्या संतुष्टीसाठी कर्तव्य न करण्याचा उपदेश दिला आहे. हीच संपूर्ण भगवद्गीतेची शिकवण आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा आपण एखादं कार्य करतो आणि त्यामध्ये इच्छा आहे उपभोगाची, त्याला म्हटलं जातं सकाम कर्म. आणि सकाम कर्म आहे ते आपल्याला कर्मबंधनात बांधतं. म्हणून आपण हे जे कर्म करतो त्यामागे ध्येय उद्देश काय असावा? भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी. अशी जर आपण कार्य केली भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी, तर त्यामध्ये आपल्याला कर्मबंधन लागत नाही. पुढे वाचूया. अर्जुनाला देखील युद्धापासून परावृत्त होऊन कामेच्छा तृप्त करावयाची होती, परंतु भगवंतांनी त्याला गीता उपदेश दिला आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य कसे करावे हे समजावून सांगितले. आता अर्जुन आहे, हा अर्जुन आणि म्हणजे पांडव आणि कौरव यांमधलं युद्ध झालं कुरुक्षेत्र भूमीवर. त्यावेळीच भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली होती. तर त्यावेळेचं म्हणतायत प्रभुपाद तो प्रसंग सांगताना की त्यावेळी अर्जुनाने जेव्हा समोरच जे आपल्याला कोणाशी युद्ध करायचं आहे हे सगळे जण पाहिले, तेव्हा त्यांनी काय विचार केला? त्याला भीती वाटली की त्याचे सगळे नातलग आहेत, मित्र आहेत, ते रणांगणावर मारले जातील आणि मग तो विजयी होईल, पण विजयानंतर प्राप्त होणारं जे वैभव आहे त्यामध्ये तो कोणालाही सहभागी करू शकणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून तो म्हणत होता की मला आता हे युद्ध करायचं नाहीये. आणि त्याची भावना काय होती की हे सगळे नाहीयेत, मग मी विजय घेऊन काय करू, राज्य सुख कसं उपभोगू माझ्या नातलगांशिवाय, अशी त्याची इच्छा होती. परंतु भगवंतांनी गीतेचा हा उपदेश दिला. भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं की सगळे जे विरुद्ध पार्टीतले आहेत, विरुद्ध पक्षातले आहेत, ते कसे आहेत, सगळे अधर्मी आहेत वगैरे सगळा भगवद्गीतेत भगवंतांनी उपदेश केला. आणि त्याला सांगितलं की तू भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य कर. अर्जुनाने राज्याची आशा सोडणे आणि नातेवाईकांना न मारणे हे नैतिकतेच्या दृष्टीने सदाचाराचे लक्षण वाटेल, परंतु अर्जुनाला स्वतःची इंद्रिय तृप्ती करावयाची होती आणि भगवंतांनी तिला मान्यता दिली नाही. वरवर पाहता जर कोणी बघतोय तो म्हणायला, हा अर्जुन तर सदाचारी इच्छा दाखवतो आहे, त्याला राज्याची आशा नाहीये, त्याला नातेवाईकांना मारायचं नाहीये, नीतिमत्तेच्या दृष्टीने एकदम सदाचारी वागणं आहे हे. पण यामागे अर्जुनाला काय ध्येय आहे? इंद्रिय तृप्ती आहे त्याची, हे ध्येय आहे. म्हणून भगवंत काय म्हटले, तू क्षत्रिय आहेस, अधर्माचा नाश करणं, अधर्म करणाऱ्यांचा नाश करणं हे तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य तू
बजावलंच पाहिजे. हे कर्तव्यापासून जर तू दूर जातो आहेस आणि तुला वाटतंय की मी ह्यांना न मारून समाधानी होईल आणि माझी इंद्रिय तृप्ती होईल, तर हे अयोग्य आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाची ही जी इंद्रिय तृप्ती करण्याची जी इच्छा होती तिला मान्यता दिली नाही. अर्जुनाप्रमाणे कोणालाच आपली कर्तव्य कर्मे त्यागण्याची आवश्यकता नाही. केवळ भावनेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू अशा रीतीने कर्म कर वगैरे, सगळं कर्तव्य कसं करायचं, काय भाव असायला हवा, हे सगळं शिकवलं. तसंच अर्जुनाने जशी आपली कर्तव्य कर्म केली तसंच आपण पण अर्जुनासारखीच कर्तव्य कर्म करत राहायला पाहिजेत. आपल्याला कर्तव्य सोडायची नाहीयेत. फक्त काय व्हायला पाहिजे, त्याच्या मागची जी भावना आहे ती आपल्याला बदलायची आहे. जसं आपण म्हणतो की मनाची 3 कार्य असतात, थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे मन असतं ते विचार करतं, चिंतन करतं, काही स्मरण करतं. फिलिंग म्हणजे भावना असतात आणि विलिंग म्हणजे मन हे इच्छा करतं. तर ही जी भावना असते, प्रथमतः आपल्याला कोणतंही कार्य करताना भावना काय असते की हे कार्य केल्यावर मला हे आनंद मिळेल, मी सुखी होईन, असं आपल्याला आपली भावना असते. त्या भावनेला काय म्हणतात? काम भावना म्हणतात. काहीतरी इच्छा असते ती पूर्ती करण्यासाठी केलेली हे विचार, तर काम भावना. तर ती काम भावना आहे तिच्यामध्ये परिवर्तन करून काय करायचं आहे, तिथे कृष्ण भावना आणायची आहे. भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या संतुष्टीसाठी मी हे कर्तव्य करेन, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणून इथे म्हटलंय की केवळ भावनेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. भावनेतील परिवर्तनासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. मी भगवंतांचा अंश, त्यांची श्रेष्ठ शक्ती आहे, या ज्ञानाची आवश्यकता आहे. हेच मुळी वास्तविक ज्ञान आहे. तर आता हे जे भावनेचं परिवर्तन करा हे सांगितलं, पण ते कशा रीतीने करायचं, तर त्यासाठी ज्ञान हवं. ज्ञान कसलं हवं? मी आत्मा आहे, मी हे शरीर नाही, हे ज्ञान. तर ते आहे मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, भगवंतांची मी काय आहे, श्रेष्ठ शक्ती आहे. हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान आहे, त्याची आवश्यकता आहे. आणि ह्यालाच हेच मुळी वास्तविक म्हणजे खरं ज्ञान आहे. आत्म्याविषयी जाणणं आणि त्यानुसार कार्य करणं. भगवंतांचा मी अंश आहे म्हणजे भगवंतांशी माझा संबंध आहे हे जाणणं, हे सगळं काय आहे, वास्तविक ज्ञान आहे. पुढे प्रभुपाद समजवतायत, सापेक्ष तुलनात्मक ज्ञान आपल्याला यंत्र कसे चांगले करावे याचे ज्ञान देईल, परंतु खरे ज्ञान आपली वास्तविक मूळ स्थिती भगवान श्रीकृष्णांशी कशी संबंधित आहे याविषयी सांगेल. आपण अंशरूप असल्याने आपले अपूर्ण प्रेम पूर्णावर अवलंबून आहे. तर या जगतामध्ये जे आपण ज्ञान घेतो, सापेक्ष ज्ञान म्हणजे या जगतातलं जे भौतिक ज्ञान घेतो, भौतिक गोष्टींचं घेतो, तुलनात्मक ज्ञान घेतो, त्यामध्ये कसला अभ्यास केला जातो, अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्यातनं ज्ञान मिळतं, किंवा आपल्या शरीराबद्दल आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून इथे म्हटलंय की आपल्याला यंत्र कसं चांगलं करावं याचं ज्ञान मिळेल. पण खरं तर आपल्याला कसलं ज्ञान घ्यायचं आहे, आत्म्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे. म्हणून म्हटलंय की खरं ज्ञान आपली वास्तविक मूळ स्थिती भगवान श्रीकृष्णांशी कशी संबंधित आहे याविषयी सांगेल. मी भगवंतांचा अंश आहे, भगवंत हे माझे स्वामी आहेत, त्यांच्यामुळेच मला सगळं हे शरीर मिळालं आहे, प्रत्येक गोष्ट मी या जीवनात जगण्यासाठी घेतो आहे ती सगळी भगवंतांकडून आली आहे. मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची जेव्हा मी सेवा करेन तेव्हाच मी संतुष्ट होऊ शकेल. हे सगळं ज्ञान मिळणं हे खरं ज्ञान, वास्तविक ज्ञान आहे. आपण सगळे कसे आहोत, अंशरूप आहोत.
त्यामुळे आपलं जे अपूर्ण राहिलेलं जे प्रेम आहे ते पूर्ण करायचं असेल, प्रेमाचं आस्वादन करायचं असेल, तर आपण जे पूर्ण भगवान श्रीकृष्ण आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, ह्यांच्यावर आपलं सगळंच काही अवलंबून आहे. काय अवलंबून आहेत? आपण त्यांचे अंश आहोत. आपल्याला जे काही जिवंत राहण्यासाठी जे काही लागतं, हवा पाणी सगळं काही, ते सगळं भगवंतांकडून मिळतं. आपण भगवंतांवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून आहोत. आपण भगवंतांपासून स्वतंत्र नाहीत, वेगळे नाही आहेत. सगळ्या गोष्टींसाठी आपण भगवंतांवर अवलंबून आहोत. त्यामुळे आपल्याला जर आनंद प्राप्त करायचा असेल, तोही आपण भगवंतांशी जेव्हा जोडले जातो तेव्हाच आपल्याला तो आनंद मिळू शकतो, प्रेम मिळू शकतं. उदाहरणार्थ, हात शरीराशी जोडलेला असतो तेव्हाच आनंद घेऊ शकतो आणि शरीराची सेवा करू शकतो. दुसऱ्याच्या शरीराची सेवा करण्यात त्याला आनंद येणारच नाही. आता हात आहे, हात हा शरीराचा एक भाग आहे. तर जेव्हा हात हा शरीराशी जोडला गेलाय तेव्हाच त्या हाताला आनंद मिळतो. जेव्हा त्या शरीरात जे अन्न जातं तर त्या अन्नामुळे अख्ख्या पूर्ण शरीराचं जेव्हा पोषण होतं तेव्हा हाताचं पण आपोआप पोषण होतं. आणि जो हा हात आहे तो त्या पोषणामुळे शरीराची सेवा करू शकतो. दुसऱ्याच्या शरीराची सेवा करण्यात त्याला आनंद येणारच नाही. हा जो हात आहे तो शरीराशी, जेव्हा आपल्या शरीराशी जोडला गेला आहे तेव्हाच त्याला आनंद प्राप्त होऊ शकतो. पण ज्याच्याशी त्याचा संबंधच नाही त्याची सेवा जर त्या हाताने केली तर त्या हाताला त्याचा आनंद मिळत नाही. कसं ते प्रभुपाद पुढे आपल्याला समजवतात. अंशरूपी आपण जीवात्मे भगवंतांच्या संतुष्टीनेच आनंदी राहू शकतो. जसा शरीराचा हात हा एक भाग आहे आणि शरीराशी जोडलेला आहे तेव्हाच तो आनंदित राहू शकतो, पोषित होऊ शकतो. हात जर शरीरापासून तोडून वेगळा जाऊन पडलेला आहे तर तो हातासारखं कार्य करू शकणार नाही आणि त्या हाताचं पोषणही होणार नाही. म्हणून म्हटलंय की आपण सगळे जे जीवात्मे आहोत ते अंशरूपी आहोत, भगवंतांचे अंश आहोत. आणि जेव्हा भगवंत संतुष्ट होतात तेव्हाच आपण भगवंतांशी जेव्हा जोडले जातो आणि भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवंत संतुष्ट होतात आणि आपोआपच आपण पण संतुष्ट होतो आणि आनंदी राहू शकतो. मी तुमची सेवा केल्याने आनंदित होणार नाही असाच विचार सर्वजण करतात. केवळ माझ्याच सेवेने मी संतुष्ट राहीन अशी प्रत्येकाची विचार प्रणाली असते. साधारणतः आपण या जगतामध्ये बघतो तर लोक सगळे कसे आहेत, शारीरिक स्तरावर जगत आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की ते शरीर नाहीये तर ते आत्मा आहेत. भगवंतांशी असलेला संबंध हा आत्म्याचं ज्ञान जे आहे हे नाहीये. त्यामुळे लोक शारीरिक स्तरावर जगतात आणि त्याचाच विचार करतात आणि त्यामुळे त्यांचं ध्येय काय आहे, माझं हे शरीर आहे त्याची मी सेवा करणार, त्या शरीराचं कौतुक केलं, सेवा केलं तरच मी आनंदी राहू शकणार आहे, अशी त्यांची काय आहे विचार सगळ्यांचा असतो. तथापि कोणालाही आत्म्यासंबंधी ज्ञान नाही. हे सगळं शारीरिक स्तरावर जगणं आहे, शारीरिक स्तरावर विचार करणं आहे, कामभावना आहे. हे सगळं काय आहे साधारणतः या जगतामध्ये बघितलं जातं, कारण त्यांना आत्म्यासंबंधी ज्ञान नाहीये. आता प्रभुपाद इथे भगवद्गीतेतला 15.7 हा श्लोक सांगतायत. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत. मम एव अंश. जीवभूत सनातनः हे सनातन अंश आहेत माझे. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत, या जगतामध्ये आले आहेत.
या जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये जेव्हा जीवात्मा येतो तेव्हा त्याला भौतिक शरीर दिलं जातं आणि या भौतिक शरीरात मन हे एक इंद्रिय आहे आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, जसं नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. तर असा हा जो जीव आहे तो शरीर असं प्राप्त करतो आणि मनासहित उरलेली जी 5 ज्ञानेंद्रिय अशी एकूण 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करीत असतो. या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी तो सतत धडपड करत असतो. पुढे वाचूया. भौतिक संसर्गाने जीव सद्यस्थितीत भगवंतांना विसरला आहे. तर या जगतात हा जीव आला आहे तर भौतिक संसर्ग होतो त्याला. भौतिक जी प्रकृती आहे भगवंतांची, जी इथे या भौतिक जगतात कार्य करणारी बहिरंगा शक्ती आहे, तिच्या प्रभावात तो येतो आणि तो शरीर धारण करतो, इथे येतो या जगतात. तेव्हा तो विसरून जातो मायेने प्रभावित झाल्यामुळे, बहिरंगा शक्तीने प्रभावित झाल्यामुळे, की मी जीवात्मा हे विसरतो आणि शारीरिक स्तरावर जगायला लागतो. आत्मा आहे हेच विसरतो, त्यामुळे आत्म्याचा भगवंतांशी असलेला जो संबंध आहे तोही तो विसरून जातो. म्हणून आपल्यातील सुप्त कृष्ण भावनेच्या सहाय्याने प्रयत्न करून आपण भगवंतांवर आसक्त झाले पाहिजे. अशी परिस्थिती आहे हे समजवताना प्रभुपाद म्हणतात, आपण सगळे जीवात्मा आहोत, त्यामुळे आपल्या हृदयात आपण जी कृष्ण भावना आहे, भगवंतांविषयीचं जो आपलं नाते संबंध आहे, भगवंतांचे आपण सेवक आहोत, हे सगळं जे ज्ञान आहे ते सगळं झोपलेलं आहे आपल्या हृदयामध्ये. ते फक्त आपल्याला जागृत करायचं आहे. तर हे जे आपल्या हृदयातले कृष्ण भावनाच्या सहाय्याने आपण जेव्हा जागृत करतो, प्रयत्न करतो, भगवंतांविषयी ज्ञान घेतो, माझा भगवंतांशी काय संबंध आहे हे जाणून भक्ती करण्याचं मार्गदर्शन जेव्हा आपण घेतो, तेव्हा काय होतं, आपण भगवंतांवर हळूहळू आसक्त होऊ लागतो. तर अशा रीतीने या भौतिक संसर्गातनं, भवरोगातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कृष्ण भावना जागृत करणं आवश्यक आहे. आपण कृत्रिमपणे भगवान श्रीकृष्णांना विसरून अलिप्त राहण्याची अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, कायम अंश आहोत आपण. पण आपण काय केलं, कृत्रिमपणा केला. आपला नैसर्गिक स्वभाव आहे भगवंतांची सेवा करणं आणि संतुष्ट राहणं, पण कृत्रिमपणा केला आणि भगवंतांना विसरलो, अलिप्त राहण्याची इच्छा केली आणि या जगतामध्ये आपण स्वामी होण्याचा उपभोग घेऊन सुख प्राप्त करण्याचा अशक्य प्रयत्न करत आहोत. कितीही प्रयत्न केला तरी या जगतामध्ये आपण संतुष्ट होऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणजे आत्मा संतुष्ट होऊ शकत नाही, कारण आत्म्याचा स्वभावच आहे जीवेर स्वरूप कृष्णर नित्य दास. हा जीव जेव्हा भगवंतांशी जोडला जातो तेव्हाच तो संतुष्ट राहू शकतो. पण आपण भगवंतांशी नातं विसरून एकटे स्वतंत्र राहण्याची, अलिप्त राहण्याची प्रयत्न करतो आहोत. हा सगळा अशक्यप्राय प्रयत्न आहे स्वतंत्र राहून आनंद उपभोगण्याचा. भगवान श्रीकृष्णांपासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केल्याने आपण भौतिक नियमांच्या अधिपत्याखाली येतो. आपण आध्यात्मिक जगतात होतो, पण आपण एक दिवशी काय इच्छा केली, मला भगवंता तुमच्यापासून वेगळं होऊन स्वामी बनून उपभोग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुमच्यापासून मला स्वतंत्र राहायचं आहे. त्यामुळे भगवंतांनी त्याची इच्छा, या सगळ्या जीवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे भौतिक जगत बनवलं. तर या भौतिक जगतात जेव्हा जीव येतो तेव्हा भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या अधिपत्याखाली त्याला राहायला लागतं. भगवंतांपासून स्वतंत्र झाल्याने आपण भगवंतांच्याच मायाशक्तीच्या नियंत्रणात येतो.
काय भगवंतांपासून स्वतंत्र झालो आपण की भगवंत आम्हाला वेगळं व्हायचंय, तर भगवंत नाहीत तर काय होतं, मायेच्या प्रभावाखाली, मायेच्या नियंत्रणाखाली आपण येतो. कारण भगवंतांपासून वेगळं होऊन येतो कुठे, या भौतिक जगतात. या भौतिक जगतात माया शक्तीचं नियंत्रण चालतं, म्हणजेच बहिरंगा शक्तीचं नियंत्रण चालतं. जसे आता ह्या कसं चालतं यासाठी प्रभुपाद सुंदर उदाहरण देत आहेत. जसे शासनाचे नियम भंग करून स्वतंत्रपणे राहू इच्छिणारा मनुष्य पोलिसांच्या नियंत्रणात येतो. शासनाने नियम सांगितले आहेत, असं करा, तसं करू नका, पण ते नियम मोडणारा एक माणूस आहे. स्वतंत्रपणे आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगू, मी चंचल आहे, बेधुंद आहे, बेजबाबदार आहे, तर असा माणूस आहे, तर त्याला पोलीस दंडित करणार, नियंत्रणात ठेवणार स्वतःच्या. स्वतंत्र राहण्याची प्रवृत्ती ही माया आहे, भ्रम आहे. आपण सगळे जीव आहोत आणि आपण स्वतंत्र राहणं, हे जे इच्छा करणं आहे, ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजेच काय आहे, मायेत राहणं आहे, भ्रमात राहणं आहे. व्यक्तिगतरित्या, सामाजिकरित्या, राष्ट्रभावनेत किंवा वैश्विक दृष्ट्या आपण स्वतंत्र राहू शकत नाही. आपण या जगतात राहतो तेव्हा समाजाचे, राष्ट्राचे, विश्वाचे काही नियम असतात. त्या नियमांचं पालन आपल्याला करावंच लागतं. आपण असं नाही म्हणू शकत की नाही, मी हे नियम पाळणार नाहीत किंवा हे मला नियम माहितीच नाहीयेत तर मला दंडित करू नका, असं चालणार नाही. आपण स्वतंत्र राहू शकत नाही हा साक्षात्कार म्हणजे खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. जेव्हा हा जो जीव आहे तो जाणतो की मी जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांशी जोडलं जाण्यातच माझं हित आहे. मी भगवंतांपासून वेगळा राहण्याची जी विचार करतो आहे, हे अशक्य आहे. स्वतंत्र मी राहू शकत नाही. हे ज्ञान घेणं म्हणजेच काय, खऱ्या ज्ञानाचं लक्षण आहे. तो ज्ञानाच्या मार्गावर, आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर तो आहे. कित्येक लोक आज जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना हे शांती सूत्र माहीत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ कित्येक वर्ष शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे युद्ध चालूच आहे. तर अशा रीतीने लोक सगळी आहेत ती शारीरिक स्तरावर आहेत आणि इच्छा काय त्यांची, शांतता प्रस्थापित करायची आहे, पण शांती सूत्रच माहिती नाहीये. शांती सूत्र काय आहे, भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. तर भगवंत कसे आहेत, भोक्ता आहेत सगळ्याचे, यज्ञाचे, तपाचे, सर्व कार्यांचे भगवंत भोक्ता आहेत. सुहृद आहेत, सगळ्यांचे हित करणारे आहेत, हित चिंतक आहेत. असा जो जाणतो तो ज्ञात्वा शांतीम गच्छति, त्याला शांती मिळते. पण ही लोक जी सगळी आहेत ती शारीरिक स्तरावर आहेत, आत्म्याचं ज्ञान नाहीये आणि शारीरिक स्तरावर राहून भगवंतांपासून स्वतंत्र होऊन ते इथे या जगतात शांतीचं वातावरण आणू इच्छित आहेत, तर ते शक्य होणार नाही. जिथपर्यंत मनुष्य शारीरिक स्तरावर आहे त्यामध्ये भोगी वृत्ती आहे आणि भोगी वृत्ती असल्यावर मनुष्य दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःची इंद्रिय तृप्ती करणं अशी प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला दुखवायला तयार असतो आणि त्यामुळे हे जे अगदी संयुक्त राष्ट्रसंघ आहे, अनेक देशांना एकत्रित घेऊन चालणारा हा जो संघ आहे, त्याच्या मार्गदर्शनानुसार ते म्हणत असतात की जगभर आम्ही शांती प्रस्थापित करू, परंतु आपण बघतो आताही युद्ध कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवर सुरूच आहे. पुढे प्रभुपाद भगवद्गीतेतला 10.39 हा श्लोक सांगतात, यच्चापि सर्वभूतानां बीजं तद अहम अर्जुन न तद अस्ति विना यत् स्यान्मया भूतं चराचरम. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चर अचर प्राणी
माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. तर अशा रीतीने भगवंत सगळ्या सृष्टीचं बीज आहे असं सांगत आहेत. आपण सगळे कोण आहोत? भगवंतांचे अंश आहोत. तर हे ज्ञान इथे दिलेलं आहे. प्रभुपाद पुढे आपल्याला सगळं समजवत आहेत. अशा रीतीने भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे स्वामी, सर्व हितकारक आणि सर्वांचे भोक्ता आहेत. आपण सगळे जे आहोत या जगतामध्ये आपल्याला ज्या काही वस्तू दिसत आहेत, जे काही जीव दिसत आहेत, सगळं काही भगवंतांकडूनच आलेलं आहे. भगवंत सगळ्याचे स्वामी आहेत, हितचिंतक आहेत, आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपात बसले आहेत आणि भगवंत सगळ्याचे भोक्ता पण आहेत. आपल्या कार्याचे आपणच भोक्ता असल्याची चुकीची धारणा आपल्यामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण सर्व कर्मफळांचे स्वामी असल्याचे आपण जाणले पाहिजे. आपण जेव्हा शारीरिक स्तरावर असतो तेव्हा आपण काय विचार करतो? हे जे मी कार्य केलं आहे त्याचा भोग मी उपभोगणार. पण ही कशी आहे? चुकीची धारणा आहे. आपण काय जाणलं पाहिजे? खरं ज्ञान की भगवान श्रीकृष्ण हे सर्व कर्मफळांचे स्वामी आहेत. हे कसं जाणायचं? तर त्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देतात. शेकडो लोक कार्यालयातील काम करतात. त्यांची अशी धारणा असते म्हणजे त्यांना असं माहिती असतं की हे सर्व लाभ हा धन्याचा आहे. म्हणजे आता एक मोठं ऑफिस आहे, त्यामध्ये शेकडो लोक काम करतात. तर ते जी कंपनी आहे तर त्याचं जे काही फायदा होणार आहे, त्या ऑफिसमध्ये काही फायदा होणार आहे, तर हे सगळे कर्मचारी आहेत ते जाणत असतात की हा जो फायदा होतो आहे या धंद्याचा, तो कोण उपभोगणार आहे? आमचा मालक, आमचा धनी जो आहे, स्वामी आहे, तो त्याचा लाभ घेणार आहे. आणखीन एक प्रभुपाद उदाहरण देत आहेत. माझ्याकडे इतके पैसे आहेत, मीच स्वामी आहे, आपण सर्व घरी घेऊन जाऊ, असा पतपेढीतील कर्मचाऱ्याने विचार केल्यास त्याचा त्रास चालू होईल. आता पतपेढी म्हणजे बँक, कर्मचारी आहे कॅशियर. एखादा कॅशियर आहे, तो बसला बँकेत येऊन, कितीतरी कॅश तो गोळा करत असतो दिवसभरात, कोणाला पैसे देत असतो, परत गोळा करत असतो. अशी काही त्याच्याकडे कॅशियरकडे सतत पैसा येत असतो. दिवस पूर्ण झाला की कॅशियरचं काम काय? सगळं मोजणं, सगळे हिशोब आपल्या बँकेच्या मॅनेजरना देणं. पण त्याच्या आधीच त्याने विचार केला आहे, एवढे आज पैसे जमलेत, हे माझे आहेत, आता मी ह्याचा उपभोग घेईन आणि घरी घेऊन जाईन, असं त्याने विचार केला. तर म्हणजे हे सगळे पैसे घेऊन मी घरी जाईन. तर काय होणार आहे? त्याचा त्रास सुरू होईल. लगेचच त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल. मॅनेजर म्हणतील तुम्ही ही चोरी केली आहे. आपण आपल्या धनसंचयाने इंद्रिय तृप्ती करू लागलो तर स्पष्ट आहे की आपण काम इच्छेने प्रेरित झालो आहोत. आपला धनसंचय हा भगवंतांचा आहे असे जाणल्याने आपण मुक्त होऊ. तर एक आपल्याला कळलं की जो धनसंचय आपल्या जीवनातही आपल्याकडे आहे, जो पैसा, त्यानेही जरी आपण इंद्रिय तृप्ती करायला लागलो तर काय होणार आहे? आपली जी कामना आहे, आपली जी भावना आहे, ती कशी होणार आहे? भोगी होणार आहे, काम भावना होणार आहे. आपण जाणलं काय पाहिजे? हा जो धनसंचय आहे, ही जी पैसा आहे, ही जी लक्ष्मी आहे, ती कोणाची आहे? भगवंतांची आहे. हे जगत भगवंतांनी निर्माण केलं आहे, सगळ्या वस्तू भगवंतांच्या आहेत. मी जिवंत राहण्यासाठी, हे मला शरीर पण भगवंतांनी दिलंय आणि मी जिवंत राहण्यासाठी जी हवा, पाणी, अन्न सगळं भगवंत देतात. मी जेवतोय तर माझ्या पोटातलं अन्नही भगवंत वैश्वानर रूपात पचवतात. तर अशा रीतीने मी पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे, मी भगवंतांपासून स्वतंत्र नाहीये. आणि त्यामुळे ही जी जगतात मी काही कार्य करतो आहे, तर जो काही धनसंचय आहे त्याचा उपभोग घेण्याची वृत्ती मी ठेवायची नाही, असं ज्ञान भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की जीवात्म्याने त्याचा उपभोग घेण्याची भावना ठेवू नये, त्याने कृष्ण भावना भावित व्हावं.
आपल्याकडे असलेल्या त्याच धनाचे आपण स्वामी आहोत असे आपल्याला वाटू लागले तर आपण मायेमध्ये आहोत हे निश्चित. सर्व काही भगवंतांचे आहे या भावनेमध्ये असलेली व्यक्तीच ज्ञानी असते. तर म्हणून इथे प्रभुपाद समजवतायत की जरी आपल्याकडे काही धन आहे तरीही ते धन आपण उगाच चुकीच्या कार्यासाठी, उपभोगासाठी, इंद्रिय भोगासाठी वापरायचं नाही. आपण जाणायचं की हे जे धन आहे त्याचे खरे मालक कोण आहेत? भगवंत आहेत. भगवंतानी हे धन मला सांभाळायला दिलं आहे. मी उचित कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी या धनाचा उपयोग केला पाहिजे. जर आपण त्या धनाचा स्वामी बनण्याचा विचार करून उपभोग घेण्याची इच्छा करू तर काय होणार आहोत? आपण मायेमध्ये अडकत जाऊ. सर्व काही भगवंतांचे आहे या भावनेमध्ये असलेली व्यक्तीच ज्ञानी असते. जो जाणतो की सगळं काही भगवंतांचं आहे आणि मी मात्र भगवंतांनी मला जो वाटा दिला आहे तेवढाच स्वीकारेन. तर असं जे ज्ञान आहे हे ज्याला प्राप्त आहे तो ज्ञानी. म्हणजे हे सगळं समजवताना भगवान श्रीकृष्णांचं ध्येय काय आहे? आपण भगवंतांना सोडून या जगतात आलो आहोत. तर इथे आपण जसं सुधारगृहात आलो आहोत, आपण बंडखोरी केली आणि इथे आलो आहोत, तर सुधरून आपल्याला परत भगवंतांकडे जायचं आहे. कारण या जगतामध्ये आपण भगवंतांपासून वेगळं होऊन काहीच संतुष्ट होऊ शकणार नाही, सुख मिळणार नाही. त्यामुळे ही जी भोगी वृत्ती आहे जी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून ठेवते, ती भोगी वृत्ती आपली नष्ट होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करतायत. आणि प्रभुपाद भगवान श्रीकृष्णांनी कसं मार्गदर्शन केलं आहे ते सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगतायत. तर पुढे प्रभुपाद श्री ईशोपनिषद या ग्रंथातला पहिला मंत्र देत आहेत. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड आणि चेतन वस्तू भगवंतांची असून सर्व काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार केला पाहिजे. मनुष्याने इतर वस्तू कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. श्री ईशोपनिषद मंत्र 1 ह्याचा आपण आधीच अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा मंत्र 1चं जे मी हे वाचलं आहे ते तुम्ही वाचू शकता. त्यात भरपूर सारं प्रभुपादाने सुंदर सुंदर उदाहरणांनी भगवंत कसे सगळ्याचे स्वामी आहेत, नियंत्रक आहेत, हे सुरेखरित्या आपल्याला समजून सांगितलेलं आहे. थोडक्यात या श्लोकाचा अर्थ बघूया, जेणेकरून आपण जाणू शकतो की भगवंत स्वामी आहेत. प्रत्येक जड आणि चेतन वस्तू सगळं काही भगवंतांकडून आलंय, सगळं भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. भगवंत ईश्वर परम कृष्ण म्हणजे काय? कृष्ण कसे आहेत? परम ईश्वर म्हणजेच परमेश्वर आहेत, नियंत्रक आहेत आणि सगळ्यांसाठी आपल्यासाठी भगवंतांनी एक भाग काढून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे मिळतं त्याच्यात आपण समाधानी राहावं, पण दुसऱ्याचं आहे ते ओरबाडून घेण्याची वृत्ती ठेवू नये. आपण जाणावं की हे जे दुसरं आहे काही ते माझ्यासाठी नाहीये, हे दुसऱ्या कोणासाठी आहे. असं जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण ईशावास्य हे जे मंत्रात जो उपदेश केला आहे, भगवंतांचं जे स्वामित्व, नियंत्रक भगवंत आहेत हे जाणतो, मानतो आणि भगवंतांची भक्ती करतो. भगवंतांचे स्वतःला म्हणजे जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची भक्ती करायला लागतो. तर अशा रीतीने हा जो माणूस आहे तो संतुष्ट राहू शकतो भगवंतांची सेवा केल्याने, भगवंतांची जोडले जाण्याने. तर आता आपण इथे विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.